सर्वप्रथम मी सांगायचा इच्छू असा आहे की हा कार्यक्रम जो आहे ही शुद्ध आणि शुद्ध सनातन धर्म वाढवण्यासाठी आहे आणि हिंदी भाषिक समाजाला एकत्रित करण्यासाठी हा आम्ही कार्यक्रम दरवर्षी आयोजन करतो. आणि आपलं एकच आव्हान असतं सर्व लोकांना की आपण फॅमिली सकट या, घराचे एक लहान मुलं आणि घराचे एक ज्येष्ठ नागरिक परंतु ह्या कार्यक्रमामध्ये लोक सहभाग घेतात, कार्यक्रमचा आनंद घेतात. आणि पूर्ण मुंबईमध्ये सर्व मोठं रामचरित मानस पाठ सकाळी 8 वाजतापासून 2 दिवस हा कार्यक्रम चालतो. नंतर माता चौकीचा कार्यक्रम आणि 10,000च्या वरच्या लोकांचा आम्ही भंडाराचा कार्यक्रम करतो. आणि एकच आमचा मकसद असतो की सनातन धर्माला कसं आपण वाढवू शकतो आणि समाजाला कसं एकत्रित करायचं ते काम नेहमीच हिंदी भाषी जनता परिषद करत असतो. आणि आम्ही सर्व पदाधिकारी, आम्ही सर्व कार्यकर्ता न काय अपेक्षा ठेवून हिंदी भाषी जनता परिषदच्या बॅनर खाली आम्ही काम करतो. आम्हाला फक्त हिंदी भाषी नाही, महाराष्ट्रामध्ये जेवढं प्रांतवाद आहे सर्व प्रांतचे लोक इथे येतात. महाराष्ट्र असू द्या, गावाला असू द्या, कोकणी असू द्या, कुठले पण असू द्या, सर्व लोक इथे सहभाग घेतात. मोठे मोठे नेते इकडे असताना आमदार, इकडे असताना नगरसेवक, जे पण सामाजिक लोक आहेत, जे राजकारणी लोक सर्व आमंत्रित असतात आणि सर्व लोक इथे येते श्रीराम भगवानचं दर्शन घेतात आणि त्यांना सर्वांना आनंद वाटतो आणि सर्व समाजचे लोक याच्यामध्ये आपला सहभाग घेतात. भविष्यात हिंदी भाषिक भावांची जी प्रक्रिया जी आहे ती कार्यरत राहील. 101% आम्हाला आमचं कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत शिंदे बद्दल काय मला वाद नाही की आम्हाला हिंदी भाषेबद्दल काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी जेव्हापासून आतापर्यंत त्यांनी जबान दिलं, शिंदे परिवारामध्ये एकच आहे, जे बोलतात ते करतात. आणि आतापर्यंत त्यांनी तसं करून दाखवलं आम्हाला आणि आम्हाला 101% त्यांच्यावरती विश्वास आहे. लवकरच 1 वर्षाच्या आतमध्ये आम्हाला हिंदी भाषा बोलून उभे करून साहेब आम्हाला हँडओव्हर करणार याची आम्हाला खात्री आहे.